ची 2.25 वर्षाची मुलगी लिव्हरचा कॅन्सर घेऊन आली होती आणि तो लिव्हरचा कॅन्सर जवळपास अंतिम टप्प्यातला होता. सो लिव्हर ही शरीरातली सगळ्यात मोठी ऑर्गन आहे. हार्टच्या खाली लिव्हर असतं आणि त्याच्यात खूप रक्तप्रवाह असतो आणि लिव्हर मधला जवळपास 70 ते 80% पोर्शन कॅन्सरने व्यापलेला होता. त्याचा अर्थ आपण आणि तिला किमोथेरपीच्या सायकल्स आपण दिल्या जितक्या देऊ शकतो मॅक्सिमम सगळं दिल्यावरही परत सिटी स्कॅन केल्यावर लक्षात आलं की मेन ज्या नसा असतात हार्टमधून डायरेक्टली खाली येऊन लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरला सप्लाय करतात, त्याच्याशी त्याने गुंतागुंत केलेली होती ताकी आपण डायरेक्टली ऑपरेट करू शकलो नसतो. मग अशा परिस्थितीत जेव्हा आपली किमोथेरपी संपलेली असते आणि तो ट्युमर ऑपरेट करायच्या स्टेजचा झालेला नसतो, तेव्हा एकच आपल्याकडे ऑप्शन असतो, ते म्हणजे प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांटेशन. आता जेव्हा कॅन्सर आपण म्हणतो तेव्हा ते खूप टाइम सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्या वेळेतच ऑपरेशन झालं पाहिजे, नाही तर कॅन्सर परत येऊ शकतो. आणि तो जो अल्प वेळ आम्हाला मिळाला त्यात ना तिच्या घरच्या कोणाचं लिव्हर देऊ शकलो आम्ही, छोटी छोटी बाळं होती त्यामुळे आई तयार नाही झाली आणि शक्य नव्हतं तिला. आपण कॅडॅव्हरिक ऑर्गन म्हणजे मृत शरीराचा ऑर्गन मागतो, त्याच्यात तिचा नंबर लागला नाही, तिच्या ब्लड ग्रुपचं लिव्हर अवेलेबल झालं नाही. मग आता तिचं जर का आयुष्य वाचवायचं असेल तर कुठलं तरी काहीतरी सर्जरी करायची गरज होती आणि त्यात मग आपला पर्याय निघाला तो एक्स विवो सर्जरी. आणि एक्स विवो सर्जरी म्हणजे जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या नसांसोबत लिव्हर शरीराच्या आतमध्ये नाही करू शकत, एक जरी फुटली तरी पण ब्लड सप्लाय होऊन बाळाला दगा होऊ शकतो, हवं तितकं ऍक्सेस मिळत नाही. मग त्या ह्याच्यामध्ये हार्टच्या खाली ज्या मोठ्या नसा असतात त्यांच्या सकट लिव्हरला अख्खच्या अख्ख शरीराच्या बाहेर काढल्या गेल्या. हा, ह्या स्टेजला सर्जिकल टीम दोन मध्ये डिवाइड होतात. एक टीम जी असते ती शरीरातली मोठी नस परत रिकन्स्ट्रक्ट करते, जे तुम्हाला पिक्चर दाखवलं. दुसरी टीम डॉक्टर माथुर यांच्या सोबत तो ट्युमर काढायचा. सो ट्युमर काढायला प्रिसाइजली सोनॉलॉजिस्टने मॅप करून सांगितल्यावर एक्झॅक्ट तो आपण लिव्हर तेवढा कॅन्सरचा पोर्शन काढला आणि जो छोटा पोर्शन लिव्हरचा उरला होता, जो आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्या बाळाच्या आयुष्याला पुरेसा होता. प्रत्येक ट्रान्सप्लांटेशनचं एक प्रिन्सिपल असतं, आपलं एक कॅल्क्युलेशन असतं की साधारण 10 किलोचं बाळ असेल तर आपल्याला 100 ग्राम पर्यंत लिव्हर पुरतं. तसं तिचं ते सफिशियंट लिव्हर होतं, फक्त ते खूप सर्जरी ती गुंतागुंतीची होते. तो पोर्शन सेपरेट केल्यावर आपण तो शरीरामध्ये परत लावला म्हणजे ऑटो ट्रान्सप्लांटेशन, त्याच बाळाचं लिव्हर परत टाकला. तर ही जी शरीराच्या बाहेरची सर्जरी होती ती 6 ते 8 तास चालली. एका घमेल्यामध्ये आपण एक प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन घेतं आणि साधारण आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट थंड केली की त्याचं आयुष्य वाढतं. तसं त्या लिव्हरला थंड करायला आणि त्याच्यात सोल्युशन इन्फ्यूज करायला एक स्पेशल टेक्निक वापरल्या गेलं, त्याला हायपोथर्मिक मशीन परफ्युजन असं म्हणतो. आणि ते सर्क्युलेशन सुरू असताना ती सर्जरी केल्या गेली. बाकी आपण नॉर्मल सर्जरी करतो तशीच सर्जरी बाहेर करून ट्युमर बाहेर काढून तो छोटा पोर्शन मग परत आणून ट्रान्सफर केला. आणि त्यानंतर तिला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं गेलं. एखादा आठवडा ती आयसीयू मध्ये राहिली आणि त्यानंतर ती व्यवस्थित आहे, तिची लिव्हर एन्झाईम्स व्यवस्थित आहे. त्यानंतर एक किमोथेरपीची सायकल देतो ती तिला दिलेली आहे. आज तुम्हाला भेटायला